नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. जत नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी दिनांक 21 रोजी 12 टेबलवरती 3 फेरीमध्ये संपन्न होणार आहे. यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा व चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती जत येथील निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी दिलेली आहे. जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 रोजी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडली. न्यायालयीन निर्णयानुसार निवडणुकीचा निकाल दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार होता. यासाठी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या 34 मतदान केंद्रावरील मतपेट्या जुने शासकीय धान्य गोदाम जत येथील स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. स्ट्रॉंगरूम परिसरात पोलिसाचा कडेकोट बंदोबस्तही तैनात केला असून सुरक्षेची काटेकोर व्यवस्था राखण्यात आलेली आहे. SRPF जत पोलीस स्टेशन कर्मचारी, पंचायत समिती, महसूल व जत नगर परिषदचे कर्मचारी 24 तास या ठिकाणी हजर आहेत. दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतमोजणीकरिता कर्मचाऱ्यांचे दिनांक 1 डिसेंबर 2025 व दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जुने शासकीय धान्य गोदाम क्रमांक 2 येथे मतमोजणी कार्यक्रमाकरिता कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सभोवतालच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार यांना ओळखपत्रही देण्यात आलेले आहेत व त्यांच्याकरिता मतमोजणी ठिकाणी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या मतमोजणीकरिता 12 टेबल असून 3 फेरीमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. प्रथम फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 4चा निकाल घोषित होईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 5 ते 8चा निकाल घोषित होईल व तिसऱ्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 9 ते 11चा निकाल घोषित होणार आहे. मतमोजणी कार्यक्रमाकरिता निवडणूक यंत्रणा सर्वतोपरी सज्ज असून मतमोजणीकरिता योग्य त्या उपाययोजना राबविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. त्यामुळे एकंदरीत गेल्या अनेक दिवसापासून उत्सुकता लागली होती 21 तारखेची. मात्र आता अगदी एका दिवसावरती ही तारीख आलेली आहे. त्यामुळे 21 तारखेला सकाळी मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. एकंदरीत जत शहरामध्ये चौरंगी लढत झाली तर प्रभाग क्रमांक 4मध्ये पंचरंगी लढत झालेली आहे. यामध्ये शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट व रिपाई व भाजपा अशी पंचरंगी लढत या ठिकाणी संपन्न झाली. फक्त वार्ड क्रमांक 4मध्ये पंचरंगी तर इतर सर्व वार्डामध्ये चौरंगी लढत झालेली आहे. नगराधीश पदासाठी भाजपच्या वतीने डॉक्टर रवींद्र आरळी हे उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरेशराव शिंदे सरकार हे उभे होते. तर काँग्रेसच्या वतीने सुजयनाना शिंदे हे उभे होते. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने माननीय सलीमबाग गवंडी हे असे एकूण 4 तगडे उमेदवार या ठिकाणी एकमेकाच्या समोर उभे होते. त्यामुळे एकंदरीत 73% आसपास चांगले मतदान या ठिकाणी झालेले आहे. एकूण 21,547च्या आसपास हे मतदान झाले आहे. मतदान पेटीमध्ये सर्वांचं नशीब या ठिकाणी बंद झालेलं आहे. 23 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष असे 24 जणांचे भवितव्य या ठिकाणी पेटीबंद झालेले होते. 21 तारखेला या ठिकाणी लॉटरी लागणार आहे. त्यामुळे एकंदरीत याची उत्सुकता लागलेली आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून जत यात्रेमध्ये सर्वच नागरिक या ठिकाणी असताना त्यामुळे त्याची चर्चा होत नव्हती. मात्र जत यात्राही आता संपलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या 24 तासामध्ये या नगर परिषदेच्या मतमोजणीची जोरदार चर्चा संपूर्ण जत शहरासह तालुक्यात लागलेली आहे. नगराधीशपदाचा उमेदवार कोण येणार यासाठी जत शहरातील अनेक नागरिकांनी मोठ्या पैजा लावलेल्या आहेत. काही लोकांनी लाखाच्या पैजा लावलेल्या आहेत, काही लोकांनी 10 लाखाच्या लावलेल्या आहेत, काही लोकांनी 20 लाखाच्या लावलेल्या आहेत. त्यामुळे कुणाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे, कोण विजयी होणार हे मात्र सध्या सांगता येत नसले तरी 21 तारखेला दुपारपर्यंत हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.